जुना आहे, त्या कायद्यामध्ये यांनी संशोधन केलं 2022 मध्ये. दुसरा 1980चा वन संरक्षण अधिनियम आहे त्याच्यामध्ये संशोधन केला 2023 मध्ये. आता तुम्हाला तो जो कानून आहे त्याला आपण बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि त्याच्यातून त्याच्यावर स्थगिती आदेश मिळवला, त्याच्यावर स्टे आहे. पण तो स्टे ऑर्डर जरी उडला, स्टे ऑर्डर गेला तर संपूर्ण जल जमीन जंगल आणि जंगलाची जी मालकीयत आहे ते सील होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही ज्युडिशियली लढत आहोत, तुम्हाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून करत आहोत आणि ज्या ज्या पद्धतीने लढाई आहे ते लढाई लढत आहोत. आता तुम्ही विद्यमान उमेदवाराच्या अनुषंगाने विचार करायला गेला आणि तुम्ही जे लढाई ज्या पद्धतीने लढायला पाहिजे त्या लढाईला सोडून जर दुसरी लढाई लढल्या जात असेल किंवा त्या लढाईला डायव्हर्ट करणारी लढाई लढली जात असेल, कारण हत्ती प्रकल्पाचा जो विषय आहे, मी व्याघ्र प्रकल्पाचा जो विषय मांडत आहोत तुमच्या समोर, त्याच्याशी संबंधित हत्ती प्रकल्पाचा विषय, हा व्याघ्र प्रकल्पाचा सेंट्रल इंडियाचा जो कॅरिडोर आहे, म्हणजे सेंट्रल इंडियाचा मध्य भारताचा कॅरिडोर आहे, जो तिकडचा बय्यर मलाजकर पासून कानापासून काना बय्यर मलाजकर नागझिरा नवीन नागझिरा हा इकडे इंद्रावती तेलंगणापर्यंत नवेगाव बांधला धरून हा पूर्ण आहे. आणि याला जोडून सिंधुदुर्ग आणि नवेगाव बांध हा 4000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये त्यांनी आखणी केलेली आहे. हत्त्यांना म्हटलं त्यांनी आले, पहिला सांगितलं की हत्ती आले आणि मग 1 वर्ष ते स्थिर झाल्याच्या नंतर मुनगंटीवार साहेबांना मागच्या दरवाज्यातून घोषणा केलं की आम्ही या ठिकाणी 4000 स्क्वेअर किलोमीटर मध्ये हत्ती प्रकल्प बनवतो. आता हत्ती प्रकल्प बनल्याच्या नंतर एखादा पाहुणा गेला तर 1-2 दिवसासाठी ठीक आहे, तो परमानंट त्या ठिकाणी राहिला तर त्याचा जमल का जुगाड? आता हत्ती या ठिकाणचे आहेतच नाही तर त्याच्या रेसिडेन्सी या ठिकाणी होऊ शकते का? हत्यांचा जो प्रकल्प होईल ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंट हत्यांचा प्रकल्प या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्याचा गणित करत आहे, हत्यांचं अधिवासन तिथलं नाही, हत्ती प्रकल्प या ठिकाणी सक्सेस होईल. हत्ती प्रकल्प या ठिकाणी सक्सेस होईल का? सगळ्यात मोठा विषय आहे. दुसरी गोष्ट, आता नांगलडोह नावाचा जो गाव आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातला, नांगलडोहला हत्ती प्रकल्पाने पूर्ण विध्वस्त केला, घराघिरा तोडताड केला, बोर टोल्यामध्ये आहे. आता त्यांची कहाणी अशी झाली का नांगलडोह हे ग्रामपंचायत नसून तो नांगलडोह हा एक टोला आहे. तर त्या टोल्याला थोडस त्या टोल्याला त्यांनी पुनर्वसनाचा विषय केला. बोलू देता का तुम्ही? बोलता 2 मिनिटं थांबा. तुम्हाला वोट देवाचा द्याल नाही नको द्याल, फक्त या मिशनात तुम्ही समजून तर घ्या. आमची तकलीफ हे आहे भाऊ, ज्या वेळेला आम्ही जल जमीन जंगलाचे प्रश्न घेऊन समाजामध्ये घुसतो एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्यावेळेला स्पष्ट शासनाचे आरोप लागतात आमच्यावरती, यांचा अंडरव्हॅल्युएशन संबंध तर नाही म्हणून आम्ही सरसकट इलेक्शनच्या माहोलमध्ये ह्या एंट्री केलेल्या आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून चालू काय आहे देशामध्ये तो सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण त्या हत्यांचा प्रोजेक्ट या ठिकाणी इस्टॅब्लिश झाला गलतीनं तर तो प्रोजेक्ट आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेला डेंजर होणार आहे आणि जेव्हा फायनल झाल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या विरोधात बी जाऊ शकणार नाही. आताच पहा तुम्ही, 1 महिन्याच्या पूर्वी कोणाची त्या प्रोजेक्ट मधून इंटरनॅशनल लेवल मधून करोडोचा पैसा आणायचा शासनानं तो ठरवलेला आहे. वाघाशी यांचा बहुत काही लाड नाही, जे वाघदेव आपण पुजतो, गोंडामध्येही वाघदेव पुजते, हलब्यामध्येही वाघदेव पुजते, वाघदेव म्हणतो ते बुरकाल पेन म्हणतात, बरोबर आहे. निसर्गाची आम्ही पूजा केलं, त्यांनी केलं का? नाही. पण त्याच वाघायला जर इथे इस्टॅब्लिश करायसाठी जर तुम्ही तिथल्या आदिवासीला भगवत असाल तर वाघ पोसू शकतील का? ते वाघ राहू शकतील का त्या ठिकाणी? म्हणजे हा स्पेशल जो कोरोना आला होता त्यावेळेला ऑक्सिजनची जी गरज पडली, त्या ऑक्सिजनच्या गरजेच्या अनुषंगाने यांनी कार्बन उत्सर्जनला कंट्रोल करण्यासाठी विदेशातून फंडिंग आणणे ही सगळी पॉलिसी आहे. आम्ही कॅडरच्या माध्यमातून, बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून हे सगळे विषय मांडत असतो. हा विषय खूप गंभीर आहे आणि 1 तासही मी ह्या विषयाला घेतलो तर कार्बन उत्सर्जन म्हणजे नेमका का आहे तो गणित तुम्हाला समजल नाही. त्या विषयात आपण त्या अँगलला नाही जाऊ, परंतु हे सरसकट आपल्याला पॉलिसी दिसते. हत्ती प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प, तुमच्या शाळांचा खाजगीकरण करणे, 185 शाळा गोंदिया जिल्ह्याचे खाजगीकरण करणे, 64,000 शाळा महाराष्ट्रातल्या त्यांनी सरसकट दत्तक योजनेत दिला. दत्तक योजना तुम्हाला भाजबी नाही झाला, नाव दिला दत्तक विधान म्हणतो ना त्या स्टाईल मध्ये दत्तक हा नाव दिला आणि त्या सामुदायिक स्तरावरती शाळा बनवण्याचा त्यांचा तो भोग आहे. 5-5, 10-10 किलोमीटरवरच्या ज्या शाळा आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी एकत्र कंडक्ट होतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, महागाईची तर हदच पार झालेली आहे. तुमच्या गॅस पासून तुम्ही ऑइल पासून तुम्ही खायच्या तेलापासून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सगळं यांनी केलेलं आहे आणि अशी परिस्थितीमध्ये हे लोक जगत आहेत. दुसरी गोष्ट, हे लोक तुम्हाला तुमच्या रोजगार पोरांना सांगतात, तुमच्या युवा पोरांना सांगतात की आम्ही तुमच्यासाठी MIDC बनवला का? MIDC
आम्ही या मैदानात उतरण्याच्या मागचा दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक गावामध्ये सामूहिक वन हक्काच्या समित्या आहेत, प्रत्येक गावामध्ये महिलांचे बचत गट आहेत. आता महिलांच्या बचत गटामध्ये जो पैसा जमा राहते त्यांची शिशी मारवड्याला भेटते, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याला भेटते. शिशी म्हणजे कॅश क्रेडिट. त्यांना धान खरेदी तुमच्या सीजन मध्ये करायची आहे तर 10 लाखाची शिशी बनली, एकाचे ते 10 लाख घेऊन येतात, त्याला 10 लाखातून तुमच्या पूर्ण धान खरेदून टाकतात. त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये 2 महिन्याची व्याज वापस देतात. पैसा कोणाचा वापरतात? पैसा कोणाचा वापरतात? त्याच्याकरिता आम्हाला सांगायचा, रोजगार निर्मिती करताना छोटे छोटे जेवढे काही गाव आहेत, महिलांचे बचत गट आहेत, तुमचे शेबारच्या समित्या आहेत, त्यांना 2 उपजमध्ये, कारण तुम्ही वैद्यनाथच्या दवाई ऐकल्या ना, वैद्यनाथची दवाई ऐकल्या ना, वैद्यनाथ नाव ऐकलंय ना? वैद्यनाथचा बाप आला होता का तुमच्या जंगलामध्ये? नाही आला होता ना. आमच्या तुमच्याकडून 2 रुपये 4 रुपये 5 रुपये किलोला 2 उपज ते लोक घेऊन देतात आणि 10 रुपयाच्या 10 ग्रामच्या एक वैद्यनाथची बॉटल तुम्हाला 100 रुपयाला देतात. म्हणजे बाय प्रोडक्ट करतात. आमचा प्रयत्न हा राहील रोजगाराच्या अनुषंगाने की ह्या सगळ्या सिस्टम बसवणे, आणि जोपर्यंत माणूस सिस्टम मध्ये बसला नाही आणि जोपर्यंत सिस्टम मध्ये जाऊन ह्या गोष्टी करणार नाही, कारण आमदार म्हणजे हा फक्त भाषण देणे, पोंगा फुकणे किंवा उद्घाटन करणे किंवा ऑइल इंजिन वाटणे इथपर्यंत सीमितचा विषय नाही. आमदार म्हणजे हा कायदे मंडळाचा सदस्य असतो. तुमचे जे काही कायदे तुमच्या क्षेत्रामध्ये बनतात आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणे, ते विषय जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे. इथला कलेक्टर आहे, इथला DFO आहे, इथला SP आहे, इथलं जो काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर वाच ठेवण्याचं काम हा आमदाराचा असतो. त्यासोबतच कायदे मंडळामध्ये जे कायदे निर्माण करण्याचं काम सुद्धा आमदाराचं असतं. पण आमदार ते काम, आणि आपल्या लोकांची अपेक्षा त्यांच्याकडून का राहते? रस्ता मागणे, रोड मागणे, चावडी मागणे पुरता आपण सीमित राहतो. त्याच्यामुळे त्यांनी तो ट्रेंड बनवला आणि इतर समाज व्यवस्थेने त्याच रोगामध्ये आपल्याला टाकलेला आहे. तरी आपल्या सर्व समाज बांधवांना मी या ठिकाणी आज या निवडणुकीच्या माध्यमातून 10 फुटाची विनंती करतो की तुम्ही हे सगळे विषय समजून घ्याल. तुम्हाला जे पत्रकं भेटतील, पॉम्पलेट भेटतील, त्या पॉम्पलेटचे विषय समजून घ्याल. दुसरी गोष्ट असं समजू नका की काँग्रेस आणि BJP व्यतिरिक्त तिसरे फ्रंट जे आहेत ते विधानसभेच्या लायकीचे नाहीत किंवा विधानसभेमध्ये जात नाही. कारण मी तुम्हाला साधा माझा प्रश्न आहे, तुमचा जो कोणी उमेदवार असेल, ज्या बी पक्षाचा उमेदवार असेल, त्यांनी आमच्या समोर बसावं, बिरसा ब्रिगेडच्या समोर किंवा राष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या समोर बसावं. त्यांनी सांगावं हत्ती प्रकल्पाच्या अनुषंगाने त्यांची पॉलिसी काय आहे, व्याघ्र प्रकल्पाच्या अनुषंगाने त्यांची पॉलिसी काय, शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांची पॉलिसी आहे, रोजगाराच्या अनुषंगाने त्यांची पॉलिसी काय. हे सगळं ते जर सांगत असतील, मी त्यांच्या आंदोलनाला समर्थन आहे. तर साला येथे कंडिशन अशी आहे का पंचायत समितीमध्ये एखादा काम असला, आपल्याकडे पंचायत समितीचा मेंबर नाही अशी कंडिशन आहे. जिल्हा परिषद आणि विधानसभा सोडा, म्हणजे एवढ्या कंडिशन मध्ये यांनी सगळे आपले जे परिस्थिती आहे ते बनवलेली आहे. त्याच्याकरिता आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करण्यासाठी आणि पुढची येणारी जी पिढी आहे त्या पिढीला सेफ करण्याच्या अनुषंगाने हा पवित्रा घेतलेला आहे. या पवित्र्यामध्ये आपण सर्वजण ज्या ज्या पद्धतीनं सहयोग करता येईल त्या पद्धतीनं सहयोग कराल. लाडली बहीणच्या झाशामध्ये जाऊ नका. MP मधले ते आहेत भाऊ लोक आलेले, 3 महिना झाला लाडली बहीण त्या ठिकाणी क्लोज करून टाकला. महाराष्ट्रामध्ये ते सांगून राहिले इलेक्शनचा हा भूत इलेक्शन पर्यंत चालवतील, त्याच्यानंतर त्यांच्यावर. आणि आता दिहारी सरांनी सांगितलं की लाडली बहीणसाठी फंड कुठून आणला? आदिवासी विकास विभागाचा फंड वापरला. समाज कल्याण विभागाचा फंड, समाज कल्याण विभागाचा फंड कोणाचा आहे? शेड्यूल कास्टचा आहे. आदिवासी विकास विभागाचा फंड कोणाचा आहे? आदिवासीचा आहे. त्या फंडिंग वरती जर हे प्लॅनिंग करत असतील तर आमच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची सूचना आहे. इथल्या OBC विद्यार्थ्यांच्या 2019 पासून स्कॉलरशिप बंद आहे. त्यांचे आमच्या क्षेत्रातले जे पोरं आहेत, आमच्या ग्रामीण क्षेत्रातले जे पोरं आहेत, त्यांना आता तुमच्या तर ठीक आहे येते आहात, जे 50-50 किलोमीटरवरचे जे पोरं आहेत किंवा पोरी आहेत, त्यांना देवरीमध्ये शिकतो म्हणला तर वसतिगृहाची व्यवस्था नाही. आणि त्यांचा 52% जो पॉप्युलेशन आहे, 52% लोकसंख्या म्हणजे अर्धा भारत हा OBCचा आहे. 52% लोकसंख्या असताना त्यांना 28% वर गुंडवला आणि त्यातल्या 19% फक्त लागू केलं. त्यांचे हाल बेहालच आहेत. परंतु त्यांच्याच भरोश्यावर इथले सत्ताधारी पक्ष या ठिकाणी राज करत आहेत. त्या OBC बांधवांना आपल्याला सांगणे काळाची गरज आहे. इथल्या शेड्यूल कास्टला सांगणे आपली काळाची गरज आहे. इथला जो काही VJNT मायनॉरिटी जो काही आपला समाज बांधव आहे सर्वांना सांगून या प्रवाहामध्ये आणाल या आशेनं मी आलेला आहोत. तुमच्याशी तुम्ही ज्या पद्धतीनं मतदान कराल, तुमच्याही व्यतिरिक्त ह्या सगळ्या बाबी सर्व समाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवाल एवढी मी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि या ठिकाणी आणि एक विषय तुमच्यासाठी खूप मजेशीर आहे. जे कॅन्डिडेटचा जो विषय आहे, आता यशवंत मलय साहेब आहेत ना, भरपूर लोकांचे माझ्यावर कमेंट्स येतात त्या विषयाला की तुम्ही हलबी मेजॉरिटीमध्ये 4 लोक उभे झाले. हा एक गणित येतो.
बरोबर आहे. हलबी मेजॉरिटी आजच कोणाचं ते वायसी भोयर साहेबांच्या कमेंट्स होता की तुम्ही शेवटी खेकडेच झालाय. आता बैलबुद्धीच्या माणसाला मी का सांगू म्हणलं, कारण मला त्या माणसाला जर हे कानून समजत नसतील, त्याला वन्यजीव कानून काय आहे तो समजत नसेल, त्या माणसाला जर पेसा कानून काय, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया तो समजत नसेल, 2023चा कानून समजत नसेल, त्यांना कॅरिडोरचे कानून समजत नसतील, त्यांना आम्ही कोणत्या भाषेमध्ये समजावतं. आणि मी म्हटलं ते तुम्ही हलबी म्हणून कम्पेअर करू नका, विधानसभेचा प्रतिनिधित्व म्हणून मला कम्पेअर करा. कारण हे सगळ्या फाईट आम्ही याच्यापूर्वी लढलेला आहोत आणि सर्वसामान्य इथला शोषित, पीडित, वंचित आणि आदिवासी मध्ये येणाऱ्या सर्व घटकांसाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. मलय साहेबांना सुद्धा माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे की साहेब तुम्ही आम्ही 15 वर्षापासून हे जे कामं करत आहोत, आम्ही भाडबिगार झालो, तुम्ही 15 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून क्लास 1ची नोकरी करता सुपर क्लास 1ची नोकरी करता तुम्ही गलगट्ट पैशावाले झाले. पैसा आहे म्हणून तुम्ही भरगच्च पैसा फेकून इलेक्शन लढाल. दुसरीकडे काँग्रेसचा उमेदवार जो आहे, काँग्रेसवाल्यांनी तसंच रिटायर्ड माणसाला त्या ठिकाणी मतदान दिलं. रिटायर्ड म्हणजे काय होते, थकलेला माणूस घरी बस. रिटायर्ड म्हणजे सीधा गणित आहे ना, घरी बस मला, घरी बस आणि पेन्शन घे. पेन्शन घेणाऱ्या माणसाला तुम्ही आमदार बनवाल, किती फाईट तुमची करणार आहे. तिसरीकडे तुम्ही संजय भाऊ पुरामचा पुरा पराक्रम पाहिलेलाच आहे. गडकरी साहेब जरी म्हणत असतील की विकास पुरुष, अमुक पुरुष, तमुक पुरुष, आम्ही संजय भाऊ पुराम म्हणून सर्च करायला जातो युट्यूबवर, तर समोर त्यांच्या समोर वेगळाच डान्स बारचा अमुक तमुक गणित येतात. आणि ते काँग्रेसवाले प्रचार करताना, काँग्रेसवाल्यांचा जेवढा प्रचार पाहतो आम्ही, काँग्रेसवाले प्रचार करताना मुद्दे सांगत नाही, लोकांच्या कामाचे मुद्दे सांगत नाही किंवा कुठल्या मुद्द्यावर ते इलेक्शन लढवतात ते मानत नाही, फक्त ते सलामीचा गाणं वाजवतात. अरे तो नाचला ना, तुम्ही वाजवून राहिले, दोघे तर सारखेच झाले ना. त्याच्याकरिता आम्हाला तुमचं सांगणं आहे की जे मुद्द्याचं राजकारण आहे, मुद्द्याच्या अनुषंगाने करायला पाहिजे, एवढी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि पुन्हा तो तिकडचे जे जिल्हा परिषदांचे गणित आहेत, बाकी क्षेत्राचे गणित आहेत, तुमच्या मोठाबोडी जिल्हा परिषदच्या गणित, हे सगळे गणित तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला स्वतः विचार विमर्श करून स्वतःच्या बुद्धिमत्तेने निर्णय घ्यायचा आहे. येणाऱ्या 20 तारखेला ह्या सगळ्या बाबींचा तुम्ही विचार कराल, एवढी तुमच्याकडून आशा बाळगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय बिरसा, जय सेवा, जय भीम, जय मूलनिवासी, जय. विलास भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. विलास भाऊ संघर्ष करो.